जानाई शिरसाईच्या बाबतीत पवारसाहेब असे म्हणले की 20 वर्ष मी लक्ष दिलं नाही, मी केंद्रात होतो आणि जी योजना राबवण्याचं हे दिलं म्हणजे ज्यांच्याकडे सूत्र दिले होते त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडले नाहीत. आता मी याकडे लक्ष घालून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा. दादा, दुसरीकडे नाशिकचा प्रश्न कोण लढणार आहे नेमकाचा प्रश्न निर्माण झाला एकीकडं. त्याच्यामध्ये महायुतीचे मान्यवर एकत्र बसून त्याबद्दलचा तोडगा काढतील. सातारमध्ये काय मी सांगितलं ना, महायुतीचे मान्यवर वरिष्ठ एकत्र बसतील आणि त्याबद्दलचा तोडगा काढलेला आपल्याला सगळ्यांना प्रेसमध्ये सांगितला जाईल आणि तो तुम्हाला लक्षात येईल. साधारणतः किती दिवसात पुढच्या एक चित्र क्लिअर होऊ शकतं. चला आणखी काय. दादा, पुरंदरमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची सभा होती, एकाच व्यासपीठावर आपण सर्वजण येतात. मधी विजयराव शिवतारे साहेबांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यांनी त्यावेळेस अशा प्रकारची मागणी केलेली होती की मी ज्या मागणीच्या करता उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला होता त्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवल्या आणि त्याबद्दल आम्हाला तुम्ही काय करणार आहेत त्याबद्दलची खात्री द्यावी आणि तशा पद्धतीनं मी एक सभा आमच्या लोकांची लावतो, म्हणजे शिवसेनेची, पुरंदरवासियांची, आणि त्याला तुम्ही तिघांनी आलं पाहिजे. त्यावेळेस आम्ही त्यांना कबूल केलेलं होतं. आम्ही जे बोलतो तसं वागतो, आम्ही बदलत नाही. आज एक बोलायचं, उद्या दुसरं बोलायचं, पुन्हा बोललेलं होऊन द्यायचं नाही असं नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना शब्द दिला होता. त्यांनी 11 तारखेला सभा ठेवलेली आहे म्हणून मी पण जाणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पण, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण येणार. एकनाथ खडसेंची घरवापसी होते लोकसभा निवडणूक. प्रत्येकाने काय करावं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार असतो. मी पण एका चॅनलला बघितलं की त्यांनी सांगितलं की मी घरवापसी करतोय. राजकारणामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. काही जण घरवापसी करत असतात, काही जण एका घरातनं दुसऱ्या घरात जात असतात, काही जण वेगळी भूमिका घेत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून दिलेला तो अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करण्याची सगळ्यांना मुभा आहे. दादा, संजय राऊत म्हणाले की मोदी विरुद्ध ठाकरे आहे, मोदी जिथं जाणार तिथं बाजी फारणार आहे. मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे यांची विरुद्ध. तुम्हाला वाटतं का? तुम्हाला पटतं का? ही लढाई एक वेळ मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणलं असतं तर मी पटलं असतं. महाराष्ट्राच्या बाहेर ते नाहीये. आणि तुम्ही ना काही जण इतका म्हणजे त्याला असा शब्द वापरला तर कारण लोकांच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतील. परंतु उगीच आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला म्हणून किमान लोकांना पटे असं तरी बोलावं माझ्या सहित सगळ्यांना. दादा